आहे। अध्यक्ष महोदय, हे 26 कोटी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या लोकांनी अपार केला, 26 कोटी रुपयाचे बिल उचलले, ट्रायल बेसवर 1 वर्ष योजना चालवायची होती, पुढचे 3 तेजी वाळवे तालुक्यात भवानीनगर, लवणमाची, किल्ले मच्छिंद्रगड, उबालवाडी, बोरगाव, महादेववाडी, माणिकवाडी, ओझरडे, काकाचीवाडी, तुळजापूर, बागणी, ढवळी, कारणवाडी, मिरजवाडी, गोटखिंडी, बावची, मसुचीवाडी, साटपेवाडी, ताकारी, दुधारी या सगळ्या योजना आणि मिरज तालुक्यात कसबे डिग्रस, मौजे डिग्रस, तुंग, साखराळे, कापूसखेड, नेरले, पेठ, शिगाव, कासेगाव, वाटेगाव या गावातील योजना निधी अभावी प्रलंबित आहेत किंवा त्यांचं काम वेगळ्या कारणाने प्रलंबित आहे। तर एकदा मंत्री महोदयांनी आढावा घ्यावा आणि लवकरात लवकर ह्या कामं पूर्ण करण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात। अध्यक्ष महोदय, कंत्राटदारांना शेवटचा 1 मिनिट, कंत्राटदारांना बिल मिळत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडलेत। त्यामुळे शासनाकडे जमा SD, EMD, MDR परत करून ही रक्कम अंतिम बिलातून वजा करावी व निविदा प्रक्रियेत लोकवर्गणीची अटी नसताना बिलातून लोकवर्गणी कपात केली जाते, ती तात्काळ बंद करावी अशी आमची मागणी आहे। अध्यक्ष महोदय, शेवटचाच मुद्दा आहे साहेब, शेवटचाच मुद्दा आहे। अध्यक्ष महोदय, अंदाजपत्रकात सुधारणा करून सर्व कामांना प्रशासकीय मान्यता द्यावी, कामाच्या मुदती वाढवल्यानंतर विम्याची समान मुदतवाढ मिळावी व नवा विमा कपात करू नये अशी देखील त्यांची मागणी आहे। अध्यक्ष महोदय, माझी आपणाला विनंती आहे की या संदर्भात मंत्री महोदयांनी लवकरात लवकर काम करावं। अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण विभागात देखील मलबारील फोर्जेट स्ट्रीट परिसरातील नामदेववाडी या गृह प्रकल्पाबद्दल भाषण मी मागं केलेलं होतं। मंत्री महोदयांनी त्याचा उत्तरात देखील उल्लेख केला नाही, लेखी उत्तर पण आले नाही। 20 वर्ष झाली त्यांना हक्काची घरे मिळाली नाहीत। परवा त्यांनी मोर्चा काढला होता, घरं दिली नाहीत, त्या बिल्डरला काळ्या यादीत टाकायचे सोडून शासनाने त्याला झालेला 23 कोटी रुपयाचा विलंब शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव केला। अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये असे अनेक प्रकल्प आहेत जे कामचुकार बिल्डरमुळे रखडले आहेत। माझी मागणी आहे की असे किती SRA प्रकल्प आहेत जे पूर्णत्वाची मुदत संपूर्ण गेली आहेत याची सभागृहाला माहिती द्यावी व अशा बिल्डरांच्यावर कडक कारवाई करावी। अध्यक्ष महोदय, सन 2025-2026च्या पुरवणी मागण्यांवरील नगरविकास विभागावर पान क्रमांक 73 बाब क्रमांक 114 यावर बोलण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या विक्रोळी पूर्व विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या टागोर नगर, कन्नमवार नगर या भागात गेल्या 50-60 वर्षापूर्वीच्या मलनिःसरण वाहिन्या तसेच जलवाहिन्या आहेत। त्यावेळी त्या ठिकाणी बैठा चाळी असल्याने त्याप्रमाणे मलनिःसरण वाहिन्यांची डिझायनिंग करण्यात आली होती, परंतु आता मोठ्या प्रमाणात चाळींचा पुनर्विकास झाल्याने व झपाट्याने नागरीकरण झाल्याने जुन्या मलनिःसरण वाहिन्या बदलण्याची अत्यंत आवश्यकता आहे। सद्यस्थितीमध्ये या मलनिःसरण वाहिन्यांमधून पावसाळ्यात ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावर येऊन आजूबाजूला प्रचंड दुर्गंधी पसरत आहे, नागरिकांचे आरोग्यावर परिणाम होत आहे। या संदर्भात मी सातत्याने संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार, बैठका विधानसभेत उपस्थित करूनही अद्यापही कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नाही। तरी मलनिःसरणाची झालेली दयनीय अवस्था पाहता तात्काळ त्या बदली करण्यात यावेत। तसेच कोळंबकर, अहो मी बोललोच नाही, मी अजून बोललोच नाही, मी अर्धा मिनिटं पण नाही बोलायचं काय? अरे 4 मिनिटं झाली, बोलू तर द्या, बोला। अजून एवढंच झालेलं आहे कंप्लीट। आम्हाला आता आम्ही जातो बाब क्रमांक बोलून त्याच्यावर मुद्देसूद बोला आपण। आता त्याला काय अर्थ आहे? नाही, बरोबर नाही। मला हे कळत नाही की पक्षाला दिलेला वेळ पक्ष वाटून देईल ना, त्याच्यावर तुम्ही रेशनिंग करणं योग्य नाही। त्यांच्या पक्षाला जो वेळ दिलाय तो त्यांनी वाटावा, त्यामुळे तुम्ही आमचा वेळ रेशनिंग करणं हे कुठल्याही नियमात बसत नाही। आपण हे करू शकत नाही नियमाने देखील। तुम्ही आता मी कोण किती बोललं अध्यक्ष महोदय, वेळ बघा, वेळ जी पक्षाला दिलेली आहे, विरोधी पक्षाला निम्मा वेळ द्यायचा असतो, निम्मा वेळ सत्तारूढ पक्षाला, त्यात त्यांनी त्यांचे सर्व वेळेचं नियोजन केलेलं आहे, त्याप्रमाणेच या ठिकाणी संधी दे। लवकर बोला, 5 मिनिटं द्या, 5 मिनिटं तरी द्या, आपण बोला।
वाढून द्या, टाइम वाढून द्या, रात्री 12 पर्यंत. राऊत बोला आपण. असं नाही बरोबर आहे अध्यक्ष. तसेच टागोर नगर कन्नमहा नगर या भागात केलं पाहिजे वर बसून सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा. तसेच टागोर नगर कन्नमहार या भागामध्ये जलवाहिन्या सुद्धा अत्यंत जुन्या झाल्या असल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे ह्या जलवाहिन्या सुद्धा तात्काळ बदली करण्यात याव्या ही माझी सरकारला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सूर्यानगर हा ही वस्ती अत्यंत डोंगराळ भागात असलेली वस्ती आहे. रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. यापूर्वी या सभागृहामध्ये वारंवार मी लक्ष वेधले आहे, परंतु सूर्यानगरसाठी जलकुंभ बांधण्याबाबत निधीची तरतूद झालेली नाही. त्यामुळे पाणी पुरवठा समस्या अत्यंत भेडसावत आहे. याकरिता तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा ही माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. सदर रस्त्याबाबत मी प्रश्न, कपात सूचना, पत्रव्यवहार केला. अधिकारी फक्त पाहणी आणि चौकशीच्या पलीकडे प्रत्यक्षात कामास सुरुवात करताना दिसत नाहीत. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील हिरे मार्ग, स्वामीनारायण मार्ग, टागोर नगर, पगारे मार्ग, टागोर नगर, राम हजारे मार्ग, परेश पारकर मार्ग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, तसेच आबा हरियाणे मार्ग, टागोर नगर रस्ता या रस्त्यांची नादुरुस्त असल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना चिखलातून वाट काढत जावे लागते. सदर रस्ते अत्यंत महत्त्वाचे असल्याने तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा. अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण विभाग क्रमांक 277, पान क्रमांक 179. माझ्या मतदारसंघामध्ये कन्नमहा टागोर या भागात मोठ्या प्रमाणात इमारतीचा पुनर्विकास सुरू आहे. त्यापैकी बहुतेक इमारतींना VP कोटा पुरवठा मिळाला, परंतु काही बिल्डिंग ज्या CRZ मध्ये आहेत यांना प्रोरोटा आणि प्रोरोटा. अध्यक्ष महोदय, अधिवेशनात अध्यक्ष महोदय, कन्क्लूड करा आता. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मी चर्चा करण्यासाठी, पुरवणी मागण्यावरती चर्चा करण्यासाठी थांबतो बाबा. त्यांना पुनर्विकासात परवानगी द्यावी असे MCZने न्यायालयात निर्देश दिले आहेत. त्याकरता कन्नमहा टागोर नगर येथील वंचित इमारतींना VP कोटा व पुरवठा मिळण्याबाबत तात्काळ कारवाई करावी. कोळंबकरजी. अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यावरती नगर विकास विभाग, गृहनिर्माण विभागावरती मी चर्चा करण्यासाठी उभा आहे. बाब कलम 114 आणि 276. साहेब, अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे मुंबई शहरातील झोपडपट्टीचा जो प्रश्न आहे. आज भयानक परिस्थिती आहे मुंबई शहरामध्ये. माझं एक पांजळ मत आहे की धारावी मतदारसंघामध्ये 663 एकर जमीन आहे आणि ह्या जमिनीवरती शासनाने अडाणींना डेव्हलपमेंट करण्यासाठी दिलं. ज्या पद्धतीने त्यांना ज्या फॅसिलिटी